गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ इस्लामपूर शहर कडकडीत बंदवर रास्ता रोको आंदोलक आक्रमक। इस्लामपूर दिनांक 20 प्रतिनिधी हारून नालबंद। गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आमदार जयंत पाटील व राजाराम बापू पाटील यांच्या वक्तव्याबद्दल निषेधार्थ वक्तव्यावर इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या वतीने इस्लामपूर बंद व रास्ता रोको करण्यात आला। सांगली पेठनाका कामेरी नाका येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्यात आले। दुतर्फी लांब वाहनांची लाईन लागली होती। यावेळी आंदोलक आक्रमक होऊन रस्त्यावर टायर पेटवून देण्यात आले। आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलीस निरीक्षक संजय हरगुडे यांनी शहाजी पाटील, खंडेराव जाधव व आंदोलक कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी आंदोलन जास्तच आक्रमक होऊन पोलीस व आंदोलक यांच्यात झटापट झाली। कार्यकर्त्यांची आक्रमकता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता। या आंदोलनात महिला, भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक वक्त्यांनी बोलताना गोपीचंद पडळकर यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेऊन पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली। अशा माणसावर अशा पद्धतीची घणाघाती टीका, खालच्या पातळीवर टीका करणं हे कितपत शोभत आहे? सुसंस्कृत माणसाला तुम्ही बोलताय, त्यांनी तुमच्याबद्दल वाळवा तालुक्याचे कुटुंब प्रमुख आदरणीय माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्यावर खालच्या तराची टीका करणारे गोप्या पडळकर आमदार नावाला झालाय, पण त्यानं काय केलं? एक लोकप्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी असते त्यातील एकही काम तुम्ही करत नाही। नुसतं वाचाळवीरासारखं, मनोरुग्ण असल्यासारखं आपण नुसती गरळ वखत सगळ्या गावभर फिरत असता। किती वेळा साहेबांच्यावर टीका करणार? किती वेळा तुमचं आम्ही सहन करायचं? आज ही वाळवा तालुक्याची जनता गप्प बसलेली नाही। आज या वाळवा तालुक्याच्या वतीनं, इस्लामपूर शहराच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। परत जर असं काही वक्तव्य आलं तर ह्या महिला भगिनी अजिबात गप्प बसणार नाही। त्याच्या गावात जाऊन त्याला बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाहीत। त्या गोप्याचं करायचं काय तर खाली डोकं वर पाय। गोप्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। नेमकं पत्ता कडवा आहे, गोप्याचा बडवा आहे। गोप्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। बडवा आहे, अरे नेमका पत्ता कडवा आहे, गोप्याचा बडवा आहे। आम्ही जोपर्यंत महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हा निषेध केलेला आहे। पुणे असून दे, सांगली असून दे, कोल्हापूर असून दे, या ठिकाणी जर हा बडवा आहे, अरे नेमका पत्ता कडवा आहे, गोप्याचा बडवा आहे। एका देवासारख्या माणसाबद्दल ज्यांनी आपल्या आयुष्यातला खणनिर्माण या वाळवा तालुका आणि सांगली जिल्ह्यासाठी वेचला, अशा माणसाच्या मुलाबद्दल लोकनेते राजाराम बापू पाटील आणि माननीय जयंत पाटील यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ आणि खालच्या दर्जाला जाऊन भाषण केलेला हा गोप्या आणि त्याला साथ देणारे आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस यांनी दोघांनीही माफी मागावी। मुख्यमंत्री साहेबांनी त्याला निलंबित करावं। नाही गोप्या, काल इशारा तुला दिलेला आहे। आज तुझ्या घरात जाऊन तुझ्या चप्पलनं तुला नाही फोडला या वाळव्याच्या महिलांनी, तर मात्र बदली या वाळव्याच्या महिला तुम्ही समजता तितक्या साध्या नाही। तिथं येऊन तुला ठोकणार। लक्षात ठेव, माफी माग लवकरात लवकर, नाहीतर या सरकारचा, त्याच्या गोपीचंदच्या वडिलांचा सुद्धा मी निषेध करते।